11 वर्षीय भावानं बिबट्याच्या जबड्यातून बहिणीला वाचवला। सांगली जिल्ह्यातील उपवळे तालुका शिराळा इथं बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळाला। घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला। मात्र 11 वर्षीय भावानं जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढला। या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले। संग्राम पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहतं। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते। दोन्ही घरांच्या मधील बोळात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक स्वरांजलीवर हल्ला करून तिची मान पकडली। बिबट्यानं स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला। मात्र प्रसंगावधान राखत शिवमनं तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडले आणि तिला मागे ओढू लागला। दरम्यान मुलांची आई स्वप्नाली पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जोरात आरडाओरडा सुरू केली। नागरिक जमा झाल्याचं लक्षात येताच बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला। सुदैवानं स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातलेली असल्यानं बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत आणि तिचा जीव थोडक्यात बचावलाय। बालाजी संग्राम पाटील रात्री आम्ही जेवून वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला। मग तेव्हा मी बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला। मग मला तो बहिणीचा पाय घावला। मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाकलवून लावले। माणसाने ओरडून माणसं परत गोळा झाली। मग परत ना मग ती वन विभागवाली ती आली। ती परत काय तिने पावलाच्या सण ती फोटो काढलं। ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय? माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याने, पण मी बाजूला पडल्यामुळे तिला बहिणीवर हल्ला केला। तू काय पाय धरून बहिणीचा वडला सगळा? हा, पाय धरला बहिणीचा। माझं नाव संग्राम मानराव पाटील। माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला। नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या घरात जात होते आणि आई आणि 2 पोरं वर जाताना त्याला मागणं येऊन बिबट्यानं मुलीवर हल्ला केला। मुलाने त्याचा मुलगी पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून वडला म्हणून पोरगी आमची वाचली। शिवम संग्राम पाटील मुलाचे नाव, तिच्या भावाचे। तुमची सध्या काय मागणी आहे शासनाकडे किंवा वन विभागाकडे? काय वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावं अशी इच्छा आहे आमची। कारण पोरांनी असा हल्ला करायला लागल्यावर जरा हे आहे ना, डेंजर परिस्थिती आहे।